नमस्कार सर्वांना. तर आज आपण 42 या मापाची कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण उंची घेऊयात. तर ब्लाऊजची उंची आहे 14 + 1 म्हणजे 15 घेतलेली आहे मी. आणि छातीचं माप 10.5 आहे. 10.5 म्हणजे 10.5चा चौथा भाग म्हणजेच 42 होतं, हे की नाही. तर मग आपण 10.5 + 1.5 करायचं. कुठल्याही ब्लाऊजला आपण जे छातीचं माप येईल त्याला आपण 1.5 प्लस किंवा 2 पण प्लस करू शकतो. जास्त मार्जिन आतून पाहिजे असेल, कपडे जास्त पाहिजे असेल तर मी 2 घेतले. आता क्रॉसपट्टीसाठी 2.5 किंवा 2.25, कारण की ब्लाऊजची हाईट जास्त आहे तर 2.25 थोडंसं घेतलं तरी जास्त चालते. तर मी 2.5 इंचावरती मार्किंग केली. बघा इथं क्रॉसपट्टीसाठी 3.5 2.5 इंचावरती मार्किंग करून आता बॉक्स तयार करून घेतला. हे बघा बॉक्स तयार करून घ्यायचा असा 2.5 इंचावरची जी मार्किंग केली आहेत. आणि 1.25 इंचावरती आपण काय करणार आहोत, क्रॉसपट्टीला कटोरीला आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत. आणि आता मी रुंदी इथे घेतले 2.25 आणि शोल्डर घेतले 3.25 आणि गळ्याची समोरची गळ्याची उंची घेतली आहे 6 आणि खाली गळ्याला आकार देण्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग केली आहे, जेणेकरून आपलं शोल्डर उतारणार नाही. परत ही मार्किंग करून घ्यायची. हा छोटासा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि मुंढ्याला आकार देण्यासाठी मी 6.5 वरती मार्किंग केली. हे बघा 6.5 वरती मार्किंग केली बरोबर. आता मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करायची. परत वरती 1/2 इंचावरती मार्किंग करायची. गळ्याला आकार द्यायला 1.25 इंचावरती मार्किंग आणि एक भागापासून तर 2.25 किंवा 2.5 इंचावरती मार्किंग करायची. कशाला, तर कटोरीला आकार देण्यासाठी. हे बघा आणि आपली कटोरी आली आहे तर 6. हे बघा बरोबर 6 आली आहे. तर इथून ते 2.25 किंवा 2.5 इंचावरून मार्किंग करून घ्यायची कटोरीला आकार देण्यासाठी. हे बघा ह्या पद्धतीने कटोरीला आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायची. हे मुंड्याच्या भागाला पण आकार देऊन घ्यायचा. हे बघा या पद्धतीने मुंड्याच्या भागाला आकार देऊन घ्यायचा. व्हिडिओ जरा फास्ट झालाय. पेपर कटिंग करून घेऊ आपण. पाठीचा समोरचा भाग झालाय आपला. पेपर कटिंग करून घेऊ. हे बघा पाठीचा भाग निघतोय आता. समोरचा भाग. पुढचा गळ्याचा आकार. कटोरी पण निघते आता. हा झाला आपला समोरचा भाग. आता आपल्याला काय करायचं, बाही कटिंग करून घ्यायची. बाही कटिंग करायला आता आपण घेऊया. तर हे बघा बाही कटिंगसाठी काय करायचं, म्हणजे बाहीची उंची टाकायची सर्वात प्रथम. आणि जो आपला छातीचा भाग आला आहे त्यात काय करायचं, 1 प्लस ॲड करायचं. छातीचा भाग किती आला तुमचा, 9, 10 किती जरी आला तर त्यात फक्त काय करायचं, 1 प्लस ॲड करून घ्यायचं. तर मी त्यात 1 प्लस ॲड केलेला आहे. आता परत इकडल्या साईडला उंची टाकून घेतली. आता परत इकडं पण बॉक्स तयार करून घ्यावा 2.5 इंचावरती. 2.5 इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा छोटंसं बॉक्स टेप बरोबर फोल्ड करून घेऊन अर्ध्यावरती परत एक मार्किंग करून घ्यायची बाहीला आपल्या आकार देण्यासाठी. छोटंसं बॉक्स तयार करायचा आणि वरती पाऊन, वरच्या लाईनपासून खाली पाऊन, परत त्या लाईनपासून खाली 1.25 इंचावरती मार्किंग करायची. आणि जो बाहीचा आपला आतमधला भाग आहे तिथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आणि शोल्डरच्या साईडला जो बाही बसवला तिथं आपण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आता काय करणार आपण, बाही फिटिंग जी आपली आलेली आहे त्या बाही फिटिंगमध्ये आपण 1.5 किंवा 2 प्लस ॲड करून घेणार शिलाई मार्जिनसाठी.
तर बघा आपली माझी भाई फिटिंग आलेली आहे 7. भाई फिटिंग आली 7. तर मी त्यात काय केलं, 7.5 आली, त्यात मी 1.5+ ॲड केले. तुम्ही असं करू शकता, भाई किती 5 आली तरी चालते, पण त्यात 1.5+ ॲड करून घ्यायचं आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. आपल्या भाईला मार्किंग करून घ्यायची. आपली भाई आता झाली. आपण आता पेपर कटिंग करून घेऊया. बघा आता पेपर कटिंग झाली आपली भाईची. आता हे समोरचा भाग जो आपण एक एक्स्ट्राचा 1.5 इंचचा भाग आहे तो आपण कट करणार, तो झाला आपला समोरचा भाग. आणि कधीही जोडताना भाई ती तो कमी भाग आहे तो समोर जोडायचा. आता अस्तरवरती पेपर टाकून कटिंग करून घेऊया आपण. हे बघा हे बघा आपलं आता अस्तरवर कटिंग झाली. सर्वात मेन म्हणजे आता आपलं काय राहिलेलं आहे, कटोरी कशी वाढवायची हा आपल्याला बघायचं. आता तर कटोरी वाढवताना काय करायचं, सर्वात प्रथम कटोरी अशी आखून घ्यायची. पेपर आपली जी पेपरवरती कटिंग आली ती आखून घ्यायची. अस्तरवरती आखून घेतली की आपण जो हुकलूक्स पट्टीचा भाग आहे त्या साईडला काय करणार, आपण 1.5 इंचाने वाढवणार. हुकलूक्स पट्टीच्या भागाला 1.5 इंचाने बरोबर वाढवायचं. आणि जो मुंड्याचा भाग आहे त्याला आपण काय करायचं, 1 किंवा 1.25 इंचाने वाढवायचं. 42 मापाची कटोरी आपण शिकतोय. आणि बरोबर अर्ध्यावरती टेप फोल्ड करून काय करणार, आपण ते मार्किंग करून घेऊन खाली बरोबर 1.5 इंचाने खाली पण वाढवून घ्यायचं. 1.5 इंचाने वाढून घेतलं. वरती पण आपण काय करणार, जो हुकलूक्स पट्टीचा भाग आहे का तो 2च पॉईंटनी, फक्त 2 पॉईंटनी वाढवायचा, फक्त 2 पॉईंटनी. आणि इकडचा जो मुंड्याचा भाग आहे तो आपण खाली 1.25 इंच वरती अर्धा असं वाढवत जायचं. थोडं वरती गेलं की आणखी थोडं कमी करायचं आणि सर्वात वरती 2च पॉईंटनी वाढवायचं फक्त. आणि त्याला आता मार्किंग करून घेऊन घ्यायची. आता खालचा भाग जोडून घ्यायचा. या पद्धतीने ते झाली आपली कटोरी. पीस टाकून पिसावरती कट करून घ्यायचं. थोडंसं कपडा एक्स्ट्रा ठेवून कट करायचं कधी पण कट करता वेळेस. हे बघा थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवायचा कट करताना. क्रॉसपट्टीचा कपडा एक्स्ट्रा ठेवायची गरज नाही पडत, फक्त कटोरीचा मुंड्याचा तोच एक कपडा एक्स्ट्रा ठेवायचा पाठीच्या भागाचा. हे बघा ही झाली आपली 42 मापाची कटोरी कटिंग.